रिट्रीट सोहळा खास असणार आहे, कारण हा सोहळा पार पडताना दिल्लीच्या आसमंतात विद्युत रोषणाईचा खेळ पाहता येणार आहे। यंदा 29 जानेवारीला बीटिंग द रिट्रीट सोहळ्यावेळी आकाशात 1000 ड्रोनचं अनोखं सिंक्रोनायझेशन पाहता येईल। जोडीला संगीत आणि लेझर शो देखील असणार आहे। संरक्षण मंत्रालयानं यंदा स्वातंत्र्याच्या 75व्या वर्षानिमित्त 23 जानेवारी ते 30 जानेवारी दरम्यान विविध कार्यक्रम आखले आहेत। वतन मेरे आबाद रहे तू, मैं जहाँ रहूँ जहाँ में याद रहे तू, मैं जहाँ रहूँ जहाँ में याद रहे तू। ऐ वतन मेरे वतन, ऐ वतन मेरे वतन, ऐ वतन वतन मेरे आबाद रहे तू, ऐ वतन वतन मेरे आबाद रहे तू। जहाँ रहूँ जहाँ में याद रहे तू, मैं जहाँ रहूँ जहाँ में याद रहे तू। ऐ वतन मेरे वतन, ऐ वतन मेरे वतन। प्रजासत्ताक दिनानिमित्त नवी दिल्लीतल्या राष्ट्रपती भवनाला आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे। ही विद्युत रोषणाई उपस्थितांच्या डोळ्यांचं पारणं फेडते। दरवर्षी 26 जानेवारीच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती भवन असं उजळून निघतं। प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला देशातल्या ऐतिहासिक वास्तूंना रोषणाई केली जाते आणि त्यानुसार दिल्लीतल्या कुतुब मिनारला देखील आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे। 73व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त संपूर्ण कुतुब मिनार सजलंय। लाईट्समुळे कुतुब मिनारचा थाट अजूनच वाढलाय। पर्यटकांनाही आकर्षक कुतुब मिनार खुणावतोय। वतन वतन मेरे आबाद रहे तू, वतन वतन मेरे आबाद रहे तू, मैं जहाँ रहूँ जहाँ में याद रहे तू, मैं जहाँ रहूँ जहाँ में याद रहे तू। ऐ वतन मेरे वतन। राज्यातही अशीच विद्युत रोषणाई सर्वत्र दिसते। मुंबईतील मंत्रालय देखील तिरंगी रंगात न्हाऊन निघाले। 73व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त संपूर्ण मंत्रालयाला तिरंगी विद्युत रोषणाई करण्यात आली आहे। महाराष्ट्रात महत्त्वाच्या दिवसांना मंत्रालयाला अशी रोषणाई केली जाते। मंत्रालयाचे वरचे मजले भगव्या रंगात, मधले मजले पांढऱ्या रंगात, तर खालचे मजले हिरव्यागार रंगात न्हाऊन निघाले। सध्या प्रत्येक मुंबईकराचं लक्ष ही रोषणाई वेधून घेते। प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतल्या सीएसएमटी रेल्वे स्टेशन आणि मुंबई महानगरपालिकेच्या मुख्यालयाला देखील तिरंग्याची आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे। ऐतिहासिक वास्तूंची रोषणाई आपला मोबाईल आणि कॅमेऱ्यामध्ये कैद करण्यासाठी अनेकांची या ठिकाणी गर्दी झालेली पाहायला मिळाली। तर प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला कल्याणमधील सर्वात महत्त्वाचा रस्ता तिरंग्यानं उजळून निघाला। दुर्गाडी चौक ते प्रेम ऑटो मार्गावर महापालिकेनं तिरंगी रोषणाई केली। 120 स्ट्रीट लाईट पोलवर एलईडीनं ही सजावट करण्यात आली। आगामी काळात ओक टॉवर, पत्री पूल या ठिकाणी देखील अशीच रोषणाई केली जाणार असल्याचं महापालिका आयुक्तांनी जाहीर केलंय।
प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवलाय. दादरच्या शिवाजी पार्कवर प्रजासत्ताक दिनाचा मुख्य शासकीय समारंभ उद्या होतो आहे. त्यासाठी फक्त निमंत्रितांनाच प्रवेश दिला जाणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा हा कार्यक्रम मर्यादित स्वरूपात होणार आहे. तर खबरदारीचा उपाय म्हणून मुंबईत विविध ठिकाणी कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्राला उद्देशून राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी संवाद साधला. यावेळी त्यांनी देशवासियांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. आपल्या सर्वांना समान सूत्रात बांधणाऱ्या भारतीयत्वाच्या गौरवाचा हा उत्सव असल्याचं ते म्हणाले. तसंच त्यांनी नेताजी सुभाषचंद्र बोस यांचंही यावेळी पुण्यस्मरण केलं. तर गेल्या 2 वर्षात कोरोना महामारीचा भारतानं कसून सामना केल्याबद्दल त्यांनी सर्व आरोग्य यंत्रणांचंही अभिनंदन केलं. यंदा 15 वर्षांनंतर महाराष्ट्राच्या एनसीसी कॅडेटला देशात एअरविंग बेस्ट कॅडेट पुरस्कार मिळाला. कॅडेट वॉरंट ऑफिसर पृथ्वी पाटील या तरुणीनं हा पुरस्कार मिळवत महाराष्ट्राची मान उंचावली आहे. प्रजासत्ताक दिनाच्या संचलनातही ती सहभागी होणार आहे. मूळची सांगलीची असलेली पृथ्वी मुंबईतील मीरा रोड इथं राहणारी आहे. 28 जानेवारीला तिचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सन्मान केला जाणार आहे. एमपीएससी आयोगाविरोधातील विद्यार्थ्यांच्या लढ्याला यश मिळालं. एमपीएससीच्या चुकीच्या आन्सर कीमुळे नापास झालेली 86 मुलं मुंबई उच्च न्यायालयात गेली होती. त्याचा निर्णय मुलांच्या बाजूने लागला. मात्र कोर्टात गेलेल्या 86 जणांनाच मुख्य परीक्षेला बसवण्यासाठी मंजुरी देण्यात आली आहे. राज्य शासकीय निवृत्ती वेतनधारकांना हयातीचा दाखला सादर करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. आता 28 फेब्रुवारी 2022 पर्यंत हयातीचा दाखला निवृत्ती वेतनधारकांना सादर करता येणार आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आलाय. यापूर्वी 31 डिसेंबर 2021 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. आता त्यात आणखी वाढ करण्यात आली आहे. एसटी महामंडळातील एकमेव मान्यताप्राप्त संघटना असलेल्या महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट कामगार संघटनेची मान्यता औद्योगिक न्यायालयानं रद्द केली होती. त्या आदेशाविरोधात महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट कामगार संघटनेनं उच्च न्यायालयात धाव घेतली होती. आज झालेल्या सुनावणीत औद्योगिक न्यायालयाच्या निर्णयाला उच्च न्यायालयानं तात्पुरती स्थगिती दिली आहे. पुढील सुनावणी 23 फेब्रुवारीला होणार आहे. भंडारा जिल्ह्यात निवडणुकीचा निकाल लागताच दुसऱ्याच दिवसापासून महावितरणनं शेतकऱ्यांना शॉक द्यायला सुरुवात केली. 250 कोटी इतक्या थकीत वीज बिलांपोटी महावितरणनं कनेक्शन कापण्याचा सपाटा लावलाय. 20 जानेवारीपासून 4 दिवसात जिल्ह्यात 173 कनेक्शन्स कापण्यात आले. यात 135 कनेक्शन कृषी पंपाचे आहेत. त्यामुळे शेतकरी संतप्त झालेत. ऐन रब्बी हंगामात शेतकऱ्यांना हा शॉक बसलाय. अकोल्यामध्ये पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी बांधण्यात आलेल्या 378 सदनिकांचं उपमुख्यमंत्री अजित पवार आणि गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या हस्ते व्हीसीद्वारे उद्घाटन करण्यात आलं. यासाठी सुमारे 100 कोटींचा खर्च आला असून ही शहरातील सर्वात उंच इमारत असल्याचं मानलं जात आहे. वसाहतीच्या आवारात मैदान, वॉकिंग ट्रॅक, लायब्ररी, रीडिंग रूम अशा सुविधाही देण्यात आल्या आहेत. जळगावच्या चौगुले प्लॉट परिसरात तलवार घेऊन दहशत माजवणाऱ्या तरुणाला पोलिसांनी अटक केली. पंकज चौधरी हा 24 वर्षांचा तरुण तलवार हातात घेऊन फिरत असल्याची माहिती शनीपेठ पोलिसांना मिळाली होती. त्याच्याकडील तलवारही जप्त करण्यात आली आहे. औरंगाबादचे एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी महाराणा प्रताप यांची प्रतिमा लावण्यास विरोध केल्याचे पडसाद राज्यभर उमटू लागले. अकोल्यातील श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेनं त्यांच्या विरोधात आंदोलन केलं. शहरातील गांधी चौकात इम्तियाज जलील यांचा फोटो गाढवाला लावून फोटोवर काळीमा फासला. तसंच त्याला चपलांचा हार घालून निदर्शनं केली. नाशिकच्या वडाळा पाथर्डी रोड परिसरात गुरु गोविंद सिंग कॉलेजजवळ गॅस टँकर उलटला. सुदैवाने या भरलेल्या गॅस टँकरमधून गळती झाली नाही. तरी देखील अग्निशमन विभाग आणि पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत खबरदारी म्हणून हा परिसर निर्मनुष्य केला. सिन्नरला प्लांटला जात असताना रस्ता चुकल्यानं टँकर चालक यू-टर्न घेत होता तेव्हा दुभाजकामुळे अडकल्यानं टँकर उलटला. यामुळे परिसरातील वाहतूक काही काळ बंद करण्यात आली होती. कोरोना आणि लॉकडाऊनमुळे गेले 2 वर्ष बंद असलेली बारामती पुणे आणि बारामती दौंड रेल्वे सेवा सुरू होणार आहे. रेल्वे प्रशासनानं प्रसिद्धीपत्रक काढून ही घोषणा केली आहे. गुरुवारपासून ही रेल्वे सेवा सुरू होणार असून पुणे ते बारामती आणि बारामती ते दौंड अशा रेल्वेच्या 2 फेऱ्या होणार आहेत. अहमदनगरमधील कोरोना परिस्थितीचा अंदाज घेऊन शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला जाईल असं पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितलं. जिल्ह्यातील वाढता कोरोना आणि उपाययोजनांचा त्यांनी आढावा घेतला. सध्या नगर जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्येनं 10,000चा टप्पा पार केला आहे. मुंबई आणि पुणेकरांची लाडकी आणि सर्वात लोकप्रिय डेक्कन क्वीन सज्ज झाली. डेक्कन क्वीनचे LHB कोच तयार झालेत. चेन्नईच्या IIF रेल फॅक्टरीमध्ये नवीन डेक्कन क्वीन तयार करण्यात आली आहे. जास्त सुरक्षित, जास्त आरामदायी आणि फास्ट अशी ही नवीन डेक्कन क्वीन आहे. तर डायनिंग कार म्हणजेच हॉटेलसारखा डब्बा देखील तयार करण्यात आल्याशिवाय यात महिलांसाठी देखील वेगळा डब्बा असणार आहे.
येवला नाशिक महामार्गावरील जळगाव नेऊर येथील आत्मा मालिक न्यू इंग्लिश मीडियम स्कूलच्या समोर एक विचित्र अपघात झाला। एका वाहनाला वाचवण्याच्या नादात खासगी लक्झरी बस रस्त्याच्या कडेला जाऊन उलटली। मात्र बसमध्ये असलेले सर्व 40 ते 50 प्रवासी सुरक्षित आहेत। बसच्या पुढील भागाचं मात्र खूप मोठं नुकसान झालंय। पिंपरी चिंचवडमध्ये सेंट्रल मॉलच्या समोर ग्रेड सेपरेटरमध्ये एक कंटेनर अडकला, त्यामुळे मोठी वाहतूक कोंडी झाली। बराच वेळ वाहनांच्या रांगा लागल्या। कंटेनर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत। मुळात ग्रेड सेपरेटरमधून जड वाहनांना प्रवेश बंदी आहे, तरी देखील जड वाहनं इथून सर्रास जातात, त्यामुळे प्रवाशांना त्रास सहन करावा लागतो। सांगली जिल्ह्यातील माडग्याळच्या मेंढपाळांच्या बाजारात मय्यप्पा चौगुले या शेतकऱ्याची एक मेंढी 2,33,000ला विकली गेली, तर इतर 6 मेंढ्यांना 14 लाखांचा भाव मिळाला आहे। त्यामुळे शेतकऱ्यांना मेंढीची हलगीच्या निनादात भव्य मिरवणूक काढली। जत तालुक्यातील माडग्याळमधल्या मेंढीला देशविदेशात मोठी मागणी असते। ही मेंढी दिसायला सुंदर, कमी खर्चिक आणि अधिक उत्पन्न देणारी असते। बहिणाबाईंची जात्यावरची ओवी म्हणजे